त्या गर्दीला डोळेच नव्हते. डोळ्यांच्या धुगाचे हातपाय थरथर कापत होते. निलेश, अरे आता तरी सांग काय चाललंय तू? आमची जान तरकली या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री आहे. आणखी एका हॉरर कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही स्टोरी आपल्याला पाठवली आहे संजय तळे यांनी आणि या स्टोरीचं नाव आहे सरप्राईज. कोरोना काळ हा तुम्हाला माहीतच आहे. तो काळ कसा होता हे कोणीच विसरू शकत नाही. पण त्या काळातही खूप काही अशा विचित्र घटना घडल्या आहेत. आणि अशीच एक घटना दोन मित्रासोबत घडली होती, मंदार आणि पराग सोबत. हे दोन मित्र लॉकडाऊनमुळे खूप त्रस्त झाले होते आणि म्हणून त्यांनी आपल्या मित्राकडे कोकणात फिरायला जायचा प्लॅन केला होता. पण जेव्हा ते फिरायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत खूप भयंकर अशी एक घटना घडली. असं काय घडलं होतं त्यांच्यासोबत हे सगळं हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण या हॉरर कथेला सुरुवात करू. त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लॉकडाऊन संपून एक आठवडा झाला होता. मंदारची कंपनी आपल्या लोकांची फारच काळजी घेत असल्याने त्यांना अजूनही पुढील 1 महिना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं होतं. घरी बसून मस्त एन्जॉय करत काम करू असं म्हणणारा मंदार आता थोडा वैतागला होता. एकतर 3 महिन्यांचं लॉकडाऊन आणि अजून 1 महिना ऑफिस खुलणार नव्हतं. मग काय, मंदार आपल्या जुन्या कंपनीतील एका मित्राला फोन केला आणि म्हणाला, हॅलो पराग, काय चाललंय? तो म्हणाला, वैतागलोय घरात बसून. हे वर्क फ्रॉम होम कधी संपणार कुणास ठाऊक. आता फार बोरिंग वाटतं यार, मंदार म्हणाला. आणि हो, त्या निलेशचं काय झालंय? अरे लॉकडाऊन संपल्याच त्याच्या गावी कोकणात पळाला तो. मस्त एन्जॉय करतोय साल. इंस्टावर रोज एक नवीन स्टोरी टाकतोय. सिंधुदुर्गात आहे ना त्याचं गाव. मस्त गाव आहे यार. लोकही फार प्रेमळ आहे. गेल्या वर्षी मी गेलो होतो त्यांच्यासोबत 4 दिवस. अगदी ऑसम ट्रिप झाली होती. कालच फोन आला होता त्याचा, म्हणत होता 10 दिवसांनी एक गावी यात्रा आहे. हे वाक्य ऐकताच मंदारच्या डोक्यात एक धमाल प्लॅन आला आणि तो म्हणाला, मी काय म्हणतो पराग, 10 दिवसांनी कशाला, उद्याच जाऊया का त्याच्या गावी? सरप्राईज देऊ त्याला. तसंही आपल्या दोघांना घरूनच काम करायचं आहे. ते तिथेही जाऊन करता येईल. मस्त एन्जॉय करू. निघू उद्या सकाळी. परागला हा प्लॅन छान वाटला. तोही तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदारने परागला फोन केला. अरे किती वेळ झालं वाट बघतोय. 9:30 पर्यंत निघायचं होतं ना? पराग गाडी घेऊन दादरहून निघणार होता. वाशीत मंदारला पिक करून ते पुढे कोकणासाठी निघणार होते. पुढच्या अर्धा तासात पराग पोहोचला आणि ते निघाले. आणि एकदाची त्यांची ट्रिप सुरू झाली. त्यांनी मुंबई गोवा हायवेने जायचे ठरवले होते. पनवेल सोडण्यावर पेनमार्गे महाडला पोहोचू अन मग पुढे सरळ खाली जात खेड चिपळूण लांजा राजापूर करत कणकवली अन मग पुढे आचरेगाव. असा काही त्यांचा प्लॅन होता. जवळजवळ 10 तास तरी त्यांना जावं लागणार होतं. प्रवास लांबचा होता अन काहीसा थकवणाराही. त्यात रस्ता फार चांगला नव्हता. त्यामुळे पराग संधी मिळेल तेव्हा गाडी पळवत होता. त्यामध्ये दापोलीजवळ थांबून त्यांनी लंच केलं आणि परागच पुन्हा गाडी चालवू लागला. रस्ता कधी गर्द झाडीतून, नागमोड्या वळणातून तर कधी खाडीतून जात होता. तोही कुठे हिरवळ दाटली होती. एकूणच वातावरण फारच आरामदायक होते. मंदारने आपला फोन गाडीच्या ऑडिओ सिस्टमला कनेक्ट केला आणि अमेझॉन म्युझिकमधली त्याची फेवरेट प्लेलिस्ट सुरू केली. पहला नशा पहला प्यार, नया प्यार है नया इंतजार. उदित नारायणच्या आवाजाने माहोल बनू लागला आणि दोघेही नकळत गुणगुणू लागले. दोघांनाही मुंबई सोडून आता 7-8 तास झाले होते. आता मंदार गाडी चालवत होता. प्रवास अगदी मस्त सुरू होता. उदित नारायणची जागा आता किशोर कुमारने घेतली होती. 7:30 होऊन गेले होते. त्यांनी चिपळूण क्रॉस केले होते. ट्रॅफिक थोडी कमी झाल्याने गाडी वेगाने पुढे जात होती. संगमेश्वरला चहा घेतल्यावर त्यांनी आता कुठेही न थांबायचं ठरवलं होतं, कारण अजून बरंच अंतर बाकी होतं. गाडीनं पुन्हा वेग घेतला. आता अंधार पडू लागला होता. गाडीच्या हेडलाईट ऑन झाल्या होत्या. सकाळपासून लक्ष वेधणारी निसर्गरम्य झाडी आता एखाद्या काळाकुट्ट बकासूरसारखी खायला उठत होती. कणकवलीत रात्रीचं जेवण उरकून त्यांनी हायवे सोडला. आता ते आचरे गावाच्या रस्त्याला लागले होते. परागला पुढचा रस्ता निश्चित माहिती नव्हता आणि त्यात आता रात्र झाल्याने अजूनच कन्फ्युजन नको म्हणून त्याने कणकवली सोडतानाच गुगल मॅप सेट केला होता.
त्या छोट्या रस्त्याला काळोख अजूनच भयानक वाटत होता, पण तो रस्ता अगदीच रिकामा असल्याने गाडी भन्नाट वेगाने चालली होती. आचरे गाव अजूनही 40 मिनिट दूर होते. 12 वाजत आले होते. प्रवास सुरू करून 12 तास होऊन गेल्याने आता दोघंही फार थकले होते. दोघांचेही चेहरे चुरगळलेल्या कागदासारखे झाले होते. त्यांना कधी एकदा गावात पोचतोय आणि मस्त झोपतोय असं वाटायला लागलं होतं. गाडी सुसाट चालली होती आणि अचानक परागला एक माइलस्टोन दिसला. आचरे 4 किलोमीटर. दोघांनाही थोडं बरं वाटलं. पुढच्या 2-3 मिनिटात एक गंजलेला पत्राचा त्यांना बोर्ड दिसला. आचरे 1 किलोमीटर. खालच्या बाणाचा इशारा उजवीकडे होता. आता ते एका फाट्यावर उभे होते. फाट्यावरून आत 1 किलोमीटरवर गाव होता. बाथरूमसाठी मंदारने गाडी उभी केली. दोघेही खाली उतरले. शरीराला आळस देत मंदार गावाच्या दिशेने तोंड करून उभा होता. पण दूरवर गावात विजेचे दिवे वगैरे काही दिसत नव्हते. पण मिणमिणता प्रकाश होता. मंदारने विचारले, अरे यार, या गावात लाईट नाही? असं काही नाही रे, लाईट आहे गावात. काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून गेली असेल लाईट. गाडीत बसत परत म्हणाला. मंदारने स्टार्ट मारला अन गाडी फाट्यापासून आत वळली आणि गावागाडीत जाऊ लागली. गाव जवळ येत असताना ढोल ताशांचा आवाज येऊ लागला. मशालींच्या प्रकाशात कोणाची तरी वरात निघाली असावी. आता ते एका चौकात पोहोचले होते. तिथे एक वरात सुरू होती. 7-8 जण चांबड्याचे मोठाले ढोल वाजवत होते. काही जण ताशा वाजवत होते. ताशांचा कर्कश आवाज येत होता. ताल ठेका धरायला लावणारा होता. त्या तालावर काही जण लेझिम खेळत होते तर काही जण नाचत होते. एका पांढऱ्या घोड्यावर नवरदेव ऐटीत बसला होता. या सर्व गोंधळामुळे रस्ता बंद झाला होता. अरे यार, ही काय डोकेदुखी? ए पराग, प्लीज उतर ना, बाजूला कर यांना. स्टिअरिंगवर बसलेला मंदार हॉर्न वाजवत काहीसा चिडून म्हणाला. पण लोकांनी लक्ष दिले नाही. पराग ही काहीसा वैतागलेल्या मनस्थितीत खाली उतरला. पण गाडीतून उतरल्यावर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. आजूबाजूच्या सर्व घरांना कुलूप लावलेली होती. घरांतून कसलाही प्रकाश येत नव्हता. गावातील सर्वजण त्या वरातीत सामील असावेत असं परागला वाटलं. पराग पुढे त्या घोडक्याकडे जाऊ लागला. इकडे मंदारने ड्रायव्हिंग सीट पूर्णपणे मागे घेतली होती अन तो शरीर स्ट्रेच करत आडत झटकत होता. परागने घोडक्यातील लोकांना निलेशचे घर विचारले, पण जो बदल तो ढिम्म वरात पाहण्यात व्यस्त होता. त्यात त्या ढोल ताशांनी कान बधीर करायला सुरुवात केली होती. 2-3 जणांना विचारूनही काही रिस्पॉन्स न आल्याने चिडलेला पराग गाडीजवळ आला. अरे विचित्रच आहे साले, कोणी बोलायला तयार नाही. मी निलेशला फोन करतो, इथेच असेल या गर्दीत कदाचित. असं बोलता बोलता परागने खिशातला फोन काढून निलेशचा नंबर डायल केला. अरे निलेश, कुठे आहेस यार? अरे मी गावी आलो रे. निलेश म्हणाला, तुला माहिती नसल्यासारखं काय विचारते? अन का रे, एवढ्या रात्री फोन? काय प्रॉब्लेम तर नाही ना? अरे मी आणि मंदार इथेच आहोत तुझ्या गावात. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आलो. पण कसलं काय? इथं चौकात थांबलो आहे आम्ही. एक वरात सुरू आहे इथं. रस्ता अडल्याने पुढे जाता येईना. इथून का इथं? काय? काहीचा दचकून निलेश म्हणाला. त्याचा आवाज सांगत होता की तो खूप घाबरला होता. तो पुढं बोलू लागला. आताच मुहूर्त मिळाला काय तुम्हाला माझ्या गावात यायला? अन मंदार कुठं आहे? पराग म्हणाला, अरे चौकातच आहो आम्ही. तो ड्रायव्हिंग सीटवर बसलाय, मी गाडीजवळ उभा आहे. तू येतोस ना? पहिलं गाडीत बस अन फोन कट करू नको. मोबाईल स्पीकरवर ठेव. मंदार, आवाज येतो का माझा? काहीसा घाबरलेल्या अवस्थेत पराग गाडीत बसला अन फोन स्पीकरवर ठेवत त्यानं गाडीचा दरवाजा बंद केला. मंदार म्हणाला, हा रे, इथे बोल ना. गाडी स्टार्ट कर आणि यू टर्न मारून सरळ मागे गावाबाहेर पडा. फाट्यावर आल्यावर उजवीकडे वळा आणि अंदाजे 2 किलोमीटर पुढं आल्यावर उजवीकडच्या माळरानावर काही झोपड्या आहेत, तिथं पोहोचा. मी इथेच आहे. अजिबात मागे वळून बघू नका आणि गाडी कुठेही थांबवू नका. निलेश हे सगळं एका दमात बोलला आणि त्यानं फोन कट केला. निलेश असं का बोलला? दोघांनाही काहीच समजलं नाही. मंदारने स्टार्ट मारला आणि गाडीच्या हेडलाईट समोरच्या वरातीवर पडल्या आणि समोरचं दृश्य पाहून दोघांनाही घाम फुटला. समोरची ती गर्दी प्रकाशाच्या झोताने पांगली होती, पण सर्वांच्या नजरा आता गाडीकडे होत्या. त्या गर्दीला डोळेच नव्हते. डोळ्यांच्या जागी आता फक्त रिकाम्या खोबण्या होत्या. अंगावर विचित्र झगे होते. त्यांचे चेहरे भयानक होते.
त्या सर्वांचं शरीर जखमांनी भरलेलं होतं, रक्ताळलेलं होतं. एक घाणेरडा वासही सुटला होता तिथं. इतक्यात वाऱ्याच्या वेगाने नवरदेव घोड्यासह गाडीकडे झोपावला. घोडा पूर्णपणे जळलेला दिसत होता, धगधगत होता. त्याच्या नाकातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. अन वर बसलेला नवरदेव नव्हे, तो शैतानच असावा, काळा झगा घातलेला. गाडी समोर आल्यावर घोड्याने पुढचे दोन्ही पाय उचलले आणि बोनेटवर आदळले. गाडी 2 फूट मागे सरकली. या धक्क्याने पराग आणि मंदार एकदम भानावर आले. मंदार, रिव्हर्स गिअर टाक, पटकन, लवकर लवकर लवकर. घर्र करत इंजिनचा आवाज आला अन गाडीचं स्टेअरिंग पूर्ण डाव्या बाजूला खेचून मंदारने गाडी युटर्न घेतला. सुसाट वेगानं गाडी गावाबाहेर पडू लागली. तशीच ती गर्दी गाडीच्या मागे धावू लागली. पराग अन मंदार खूपच घाबरले होते. फाट्यावर पोचताच मंदारने गाडी उजवीकडे वळवली अन गाडी सुसाट निलेशने सांगितलेल्या ठिकाणाकडे जाऊ लागली. 2-3 मिनिटात गाडी एका वस्तीजवळ पोहोचली. काही माणसं रस्त्याकडेला उभी होती. निलेश तिथे 4-5 लोकांना घेऊन उभा होता. मंदारने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडी खूप वेगात असल्याने ब्रेक मारूनही 1.5-2 फुटे सरकली. ब्रेकचा कर्रकन असा आवाज आला. मंदार आणि पराग गाडीतच होते. दोघांचेही हातपाय थरथर कापत होते. जे काही त्यांनी बघितलं होतं ते पचवणं फारच कठीण होतं. इतक्यात निलेशने खिडकीची काच फुटावली. तसेच दोघेही भानावर आले. गाडी रस्त्यावरून आत घेऊन ते गाडीतून उतरले. उतरताच परागने मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात गाडीचे बोनेट बघितले. पण तो तिथेच उभा राहिला. बोनेटवर घोड्याचे पाय उमटले होते. पत्रा काहीसा चेपला होता. तेव्हा बरेच लोक त्यांच्या भोवती जमा झाले. दोघेही काही वेळ चूक होते आणि थोड्या वेळाने मंदारने तोंड उघडले. निलेश, अरे आता तरी सांग, काय चाललंय ते? आमची जाम तरकली या. आणि निलेश सांगू लागला, अरे मी तुम्हाला 10 दिवसांनी यायला सांगितले होते, तुम्ही आजच टपकला. अरे कालपासून गावपळणी सुरू झाली आहे. म्हणजे? परागने विचारले. अरे आमच्या गावात दर 5 वर्षांनी गावपळणी होते. या 4-5 दिवसाच्या काळात कुणीही गावात थांबत नाही, कारण दिवसात भूतांना देवाकडून अभय मिळते आणि ती भूत गावात मुक्त संचार करतात, अशी समजूत आहे लोकांची. म्हणूनच सारी लोक गाव सोडून 4-5 दिवस वेशीबाहेर असं झोपडी बांधून राहतात. इतकंच काय, जनावरं, कोंबड्या, कुत्री, मांजर सगळं काही गावाबाहेर नेलं जातं. मला ह्या गोष्टी कधीच पटल्या नव्हत्या, पण आज प्रचिती आली. तुम्ही दोघांनी जे बघितलं ते नक्कीच वेताळाची वरात असणार. यापूर्वीही या वरातीचं वर्णन ऐकलं आहे आम्ही जुन्या जाणत्या लोकांकडून. नशीब बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही. हे ऐकल्यावर तर दोघेही बेशुद्ध पडायचे बाकी होते. मित्राला सरप्राईज द्यायला आलेल्या या दोघांना आयुष्यभर लक्षात राहील असं सरप्राईज मिळालं होतं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि तुम्ही तुमच्याजवळ जर अशाच काही अनुभव असेल, अशाच काही स्टोरी असेल तर मला त्या पाठवा माझ्या ईमेल ID वर आणि व्हॉट्सअप नंबरवर. चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये. नमस्कार.